मध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब मी आज शालेय शिक्षण मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की राईट टू एज्युकेशन आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन ह्याच्यावर आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. काही शाळांमध्ये शाळांची जी बिल्डिंग असते, जी इमारत असते, त्याची डागडुजी झाली नसते, रंगरंगोटी झाली नसते, दरवाजे काही तुटलेले असतात, कुठे ट्यूबलाईट बंद असते, बाथरूम मोडलेली असते. तर ह्या गोष्टींवर मला वाटतं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच कॅन्टीन प्रत्येक शाळेत असणं गरजेचं आहे. अजून देखील अनेक शाळांमध्ये मी बघतो की मुलांना जेव्हा मिड डे मील आपण देतो तेव्हा ते बिचारे कॉरिडॉरमध्ये असे पॅसेजमध्ये जमिनीवर बसून कसे बसे खात असतात, पंगतसारखं खात असतात. पण ते कॅन्टीन आपल्याकडे आहे का, नीट किचन आहे का, शिक्षकांसाठी स्टाफ रूम आहेत का? मला वाटतं मी आज इथून आपल्या शालेय शिक्षण मंत्री महोदयांना अजून एक विनंती करेन की मातीची मैदानं ही फार कमी होत चालली आहेत. मग लंगडी असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, फुटबॉल असेल, हे मातीच्या मैदानावर अजून होत नाही. अनेक वेळा मी बघतो आर्टिफिशियल टर्फ यायला लागले आहेत, पण तरी देखील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मातीची मैदान येणं खूप गरजेचं आहे. जे आपले शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी आपल्याला सतत रिफॉर्म करणं गरजेचं आहे, आपल्याला त्यांचं रिफ्रेशर ट्रेनिंग गरजेचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा घटक ह्याच्यात मिड डे मील आहे. आणि खूप वेळा मी बघतो सेकंडरी हायस्कूलमध्ये मुलींचा ड्रॉपआउट हा तिथे सॅनिटरी पॅड्स नसल्यामुळे होतो. तर मिड डे मील्स हे फक्त आणि फक्त खिचडी दिली जाते. आपण विचार करा त्या लहान मुलांच्या दृष्टिकोनातून की रोज खिचडी खाऊन जेवढा तुम्हाला कंटाळा येईल, ती लहान मुलं काय खिचडी खातील आणि त्याच्यातून काय लक्ष दिलं. कारण शाळेचे विद्यार्थी जे असतात त्यांची उंची साधारण एवढी ते एवढी असते. पहिली दुसरी तिसरीतली मुलं शाळेतून बाहेर लगेच पळू नयेत, रस्त्यावर येऊ नयेत, ह्याच्यासाठी थोडी काळजी घेणं हे गरजेचं आहे. आणि हे आपण राज्यभरात म्हणजे आपल्या देशाचे जे स्वप्न आहे ते फक्त आणि फक्त शिक्षण हे पूर्ण करू शकतं. देखील मी काही वेगळ्या गोष्टींवर पण बोलू इच्छितो, कारण हे शिक्षण जे आहे, शालेय शिक्षण आहे, ते आपल्या देशाचं खरं तर बेस बनू शकतो. आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर समाजाला आपल्याला प्रबोधित करायला लागणार. प्रबोधन झाल्यानंतर, समाजाचं शिक्षण झाल्यानंतर आपला देश पुढे जाऊ शकेल. आपल्या देशात आज 75 वर्ष झाल्यानंतर राईट टू एज्युकेशन आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन ह्याच्यावर आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात काही महिन्यांपूर्वी मागच्या वर्षी मला वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या देशामध्ये आल्यानंतर काही समित्या बसलेल्या आहेत, त्याचं काम सुरू आहे. पण तरी देखील मी शिक्षण मंत्री महोदयांना विनंती करीन की एक समिती ह्या राज्यात शालेय शिक्षणासाठी एक वेगळी होऊ शकते, ज्याच्यात 3 महत्त्वाच्या बाबींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली बाब आहे इन्फ्रास्ट्रक्चर, दुसरं आहे करिक्युलर म्हणजे अभ्यासक्रम, आणि तिसरं आहे एक्स्ट्रा करिक्युलर. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अध्यक्ष महोदय आपण सर्वच जेव्हा लोकप्रतिनिधी अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये जात असतो, मुंबईपासून चंद्रपूरपर्यंत, कोकणापासून इतर ठिकाणी विदर्भापर्यंत, आपण अनेकदा बघतो की काही काही शाळांमध्ये शाळांची जी बिल्डिंग असते, जी इमारत असते, त्याची डागडुजी झाली नसते, रंगरंगोटी झाली नसते, दरवाजे काही तुटलेले असतात, कुठे ट्यूबलाईट बंद असते, बाथरूम मोडलेली असते. तर ह्या गोष्टींवर मला वाटतं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आपला अधिकचा खर्च हा वेतनामध्ये जातो, अनुदानामध्ये जातो, आणि तो जायलाच पाहिजे. तरी देखील हे खातं एवढं महत्त्वाचं आहे आणि हा माझा थोडा आवडीचा विषय असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये देखील मी थोडं काम ह्याच्यात केलेलं आहे. ह्याच्यात जर आपण बघितलं तर ह्या शाळांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा काळोखी वर्ग असतात, कधी कधी खिडक्या तुटलेल्या असतात, खिडक्या बंद असतात, वारा येत जात नाही. तर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे वर्ग कसा आहे, स्वच्छ आहे का, नीट चौकोनी वर्ग आहे का, त्याच्यात ओल किंवा फंगस आली आहे का, मला वाटतं त्याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. ट्यूबलाईट आहे का, लाईट, वारा, ह्या गोष्टी कारण आपण बघतोय की ह्या गोष्टींसाठीच आपण अनेकदा शाळेमध्ये जात नाही. तसंच टॉयलेट बाथरूम देखील आपण बघणं गरजेचं आहे. कारण खूप वेळा असं होतं की आम्ही जेव्हा शाळा उद्घाटन करत जातो तेव्हा आम्ही थोडी इथे तिथे नजर मारतो आणि मग टॉयलेटमध्ये गेल्यानंतर बघतो टॉयलेटच्या खिडकीला जाळी तर असते, पण त्याचं भोक एवढं मोठं असतं की आतलं बाहेरचं सगळं दिसत असतं दादा. तर मला वाटतं ह्या काही गोष्टींवर, मग कधी कधी टॉयलेटच्याच भिंतीवर आपल्याला प्याऊ दिसतं. तर शिक्षण मंत्री महोदय, मला वाटतं ह्या काही गोष्टींवर आपल्याला नजर गेली पाहिजे. कारण प्याऊ आणि टॉयलेटचं बाथरूम, जिथून पिण्याचं पाणी आहे, आणि बाथरूम ह्या एका भिंतीवर नको. तसंच कॅन्टीन प्रत्येक शाळेत असणं गरजेचं आहे. अजून देखील अनेक शाळांमध्ये मी बघतो की मुलांना जेव्हा मिड डे मील आपण देतो तेव्हा ते बिचारे कॉरिडॉरमध्ये असे पॅसेजमध्ये जमिनीवर बसून कसे बसे खात असतात, पंगतसारखं खात असतात. पण ते कॅन्टीन आपल्याकडे आहे का, नीट किचन आहे का, शिक्षकांसाठी स्टाफ रूम आहेत का, मला वाटतं ह्याच्यावर. तसंच जसं मी सांगितलं की कॅन्टीन असेल, स्टाफ रूम असेल, तसंच जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये 650 क्लासरूममध्ये आम्ही साधारणपणे व्हर्च्युअल क्लासरूम आणलेला आहे. तसं व्हर्च्युअल क्लासरूम आपल्या राज्याच्या प्रत्येक शाळेत जर आलं तर चांगल्या दर्जाचं शिक्षण हे सगळीकडे समानतेने जाईल आणि एका स्टुडिओमधून अनेक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये चांगले शिक्षण आपण नेऊ शकू. लॅब्सची जी गोष्ट आहे, लॅबोरेटरी, मग त्याच्यात सायन्स लॅब आलं, कम्प्युटर लॅब आलं, तसंच ॲस्ट्रॉनॉमी लॅब्स. कारण आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर इस्रो, DRDOला खूप महत्त्व आहे.
पण रिसर्च आणि डेव्हलपमेंट, प्रश्न विचारायची सवय ही आपल्या लॅबोरेटरीमधून येऊ शकते आणि त्याच्यासाठी ते देखील महत्त्वाचं आहे. मी आज इथून आपले शालेय शिक्षण मंत्री महोदयांना अजून एक विनंती करेन की मातीची मैदानं ही फार कमी होत चालली आहेत. मग लंगडी असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, फुटबॉल असेल, हे मातीच्या मैदानावर अजून होत नाही. अनेक वेळा मी बघतो आर्टिफिशियल टर्फ यायला लागले आहेत, पण तरी देखील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मातीची मैदान येणं खूप गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, जेव्हा मी दुसऱ्या भागाकडे येतो करिक्युलममध्ये, त्याच्यात आपला SEC बोर्ड तर आहेच, पण त्याच SEC बोर्ड सारखंच आपला CBSE आणि ICSE बोर्ड हे देखील आपल्या काही काही जिल्ह्यांमध्ये येणं गरजेचं आहे. जसं आम्ही मुंबईमध्ये प्रयत्न केला, ठाण्यात केला, संभाजीनगरमध्ये केला. अक्षरशः आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या शाळांमध्ये गळती लागलेली, आपण वाचायचो प्रत्येक वर्षी की पेपरमध्ये वाचायचो की शाळांमध्ये 3, 4, 5,000 विद्यार्थी कमी होत आहेत. यंदाच्या काळात 1,00,000 विद्यार्थी आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वाढलेले आहेत, अर्ज वाढलेले आहेत आणि CBSE आणि ICSEच्या शाळांमध्ये 4,000 सीट्ससाठी 10,000 ॲप्लिकेशन आले, लॉटरी लावायला लागली आणि आपल्याला तसे ॲडमिशन द्यायला लागले. तसंच मला वाटतं जेव्हा आपण UPSC बद्दल बोलतो किंवा वेगळ्या वेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दल बोलतो, CBSEचा जो बोर्ड आहे तो जर आपण आणू शकलो तर त्याच्यातून जसं उत्तर भारतात आपल्याला CBSE बोर्डातून फायदा होतो, तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये फायदा होऊ शकेल. आणि SSE बोर्ड जो आहे तो SSE बोर्ड देखील आपल्याला थोडा रिव्हॅम्प करून त्याच्यात CBSE, ICSE, IB, IGSE ह्याच्याही काही घटक आपल्याला घेणं गरजेचं आहे. जे आपले शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी आपल्याला सतत रिफॉर्म करणं गरजेचं आहे. आपल्याला त्यांचं रिफ्रेशर ट्रेनिंग गरजेचं आहे. आणि जे हेडमास्टर्स आहेत त्यांना काही फायनान्शियल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर जर आपण देऊ शकलो तर त्यांच्यात पण थोडी एक ताकद येते, जिद्द येते काम करण्याची आणि खरोखर आपल्या शाळेचा जो 5% आहे तो वाढू शकतो. करिक्युलममध्ये जसं मी सांगितलं तसंच अजून एक महत्त्वाचा घटक याच्यात मिड डे मील आहे. आणि खूप वेळा मी बघतो सेकंडरी हायस्कूलमध्ये मुलींचा ड्रॉपआउट हा तिथे सॅनिटरी पॅड्स नसल्यामुळे होतो. तर ह्या ज्या काही गोष्टी, जसं पौष्टिक आहार, मी मगाशी कॅन्टीनबद्दल बोललो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्री महोदयांना विनंती करीन की आज आपण जास्तीत जास्त बघत असतो की सगळीकडे मिड डे मील्स हे फक्त आणि फक्त खिचडी दिली जाते. आपण विचार करा त्या लहान मुलांच्या दृष्टिकोनातून की रोज खिचडी खाऊन जेवढा तुम्हाला कंटाळा येईल, ती लहान मुलं काय खिचडी खातील आणि त्याच्यातून काय पौष्टिक आहार मिळेल. आणि म्हणूनच ज्या महिला बचत गट आहेत त्यांना सोबत घेऊन अक्षय पात्र, अन्नमित्र, इस्कॉन ह्या सगळ्या संस्थांनी एकत्र घेऊन मला वाटतं जर आपण जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये सेंट्रल किचन करू शकलो, काही वेगळे पौष्टिक पदार्थ शाळेमध्ये देऊ शकलो, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनेटर लावून शकलो. तसंच मुंबईमध्ये मी बघतो अनेकदा, आणि जे बाहेर आपण करू शकतो, मुंबईमध्ये आम्ही 2015च्या साली हात दाखवा बस थांबवा ही स्कीम आणली. अनेकदा आपण बघतो की गणवेशात जे विद्यार्थी असतात ते कुठेतरी रस्त्यात थांबलेले असतात, चालत जातात. गावाकडे तर अनेक वेळा मी बघतो 1-2 तास बससाठी थांबले असतात. बस चुकली तर शाळा चुकून जाते. तर ह्याच्यासाठी जर आपण ST सोबत असं काहीतरी करू शकलं जिथे हात दाखवा बस थांबवा आणि मोफत तुम्ही त्या ठिकाणून शाळेपर्यंत पोहोचू शकाल, अशी जर स्कीम आणली तर मला वाटतं शाळेमधलं आपलं अटेंडन्स वाढू शकेल. तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला भर देणं जास्ती गरजेचं आहे. जेंडर इक्वालिटी जगभरात जो एक विषय चाललेला आहे की महिला आणि पुरुष हे समान असतात, त्यांना समान मान मिळाला पाहिजे, त्यांना साधारणपणे समान संधी मिळाली पाहिजे. तसंच वेगळ्या वेगळ्या आपण माध्यमातून स्पोर्ट्स असेल, शिक्षणाचे काही वेगळे वेगळे प्रकार असतील, त्याच्यातून जेंडर इक्वालिटी, राईट टच, रॉंग टच ह्या गोष्टी आपण मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणल्या पाहिजे. स्पोर्ट्सवर भर देताना जसं मी सांगितलं, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, विटीदांडू, ह्या सगळ्या खेळांसाठी मला वाटतं आपण जर थोडं प्रोत्साहन दिलं तर चांगलं होईल. पण अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाची बाब मी आज शालेय शिक्षण मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही काहीच महिन्यापूर्वी सेफ स्कूल हे आम्ही सुरू केलं. सेफ स्कूलच्या वेळी जेव्हा आज मुख्यमंत्री महोदय इथे बसले त्यावेळी UD मिनिस्टर होते, आमचे साथी सोबतीदार होते. आम्ही सेफ स्कूल जेव्हा सुरू केलं तेव्हा सेफ स्कूल हे 2 प्रकारामध्ये सुरू केलं. एक म्हणजे एक्सटर्नल, दुसरं म्हणजे इंटर्नल. सेफ स्कूल एक्सटर्नलमध्ये आम्ही शाळेच्या 500 मीटरच्या पेरिफरीमध्ये फुटपाथ नीट आहे का, बस स्टॉप आहे का, रस्ता कसा आहे, स्पीड ब्रेकर आहे की नाही, वळण कुठचं आहे, डेंजरस काय होऊ शकतं का, मुलांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो का, ह्याच्यावर लक्ष दिलं. कारण शाळेचे विद्यार्थी जे असतात त्यांची उंची साधारण एवढी ते एवढी असते. पहिली, दुसरी, तिसरीतली मुलं शाळेतून बाहेर लगेच पडू नयेत, रस्त्यावर येऊ नयेत, ह्याच्यासाठी थोडी काळजी घेणं हे गरजेचं आहे. आणि हे आपण राज्यभरात, म्हणजे शहरात आणि गावात करणं गरजेचं आहे. आणि शाळेच्या आत सेफ स्कूल्समध्ये डायबिटीज अवेअरनेस, टाईप 1 डायबिटीज जे शाळेमध्ये होतं, ज्युव्हेनाइल डायबिटीज होतं, त्याच्यासाठी आज कोणीही आपल्या देशात बोलत नाही. पण टाईप 1 डायबिटीज मॅनेजमेंट खूप गरजेचं असतो. ह्याच्यातून पुढचे जे विकार असतात ते आपण थांबू शकू. ही लाईफस्टाईल एक चेंज आहे, डिझीज आहे, त्याला एक लाईफस्टाईल मॅनेजमेंट लागतं. डिझीज नाही आहे पण हे एक वेगळं झालेलं आहे, त्याच्यात आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर डायबिटीज मॅनेजमेंट असेल, डायबिटीज अवेअरनेस असेल, टाईप 1 किंवा टाईप 2 हे गरजेचं आहे. तसंच डेंटल चेकअप,
अध्यक्ष महोदय, आज आपण बघतोय की अनेक ठिकाणी जिथे कुपोषित बालकं आहेत किंवा कुपोषित मुलं आहेत, आपण बघत असाल 8वी ची 9वी ची मुलं, ह्यांच्यात स्टंटेड ग्रोथ असते, एकदम बारीक वाटतात, कधी कधी छोटे वाटतात, बुटके वाटतात. ते एवढ्यासाठीच की पौष्टिक आहार त्यांच्या कधी कधी पोटात जात नाही. तो पौष्टिक आहार का नाही जात? तर त्यांच्या पोटात जात असताना जे दात असतात चावायचे ते किडलेले असतात, आणि किडलेले दात हे त्यांना चावू देऊ शकत नाही. मग किडलेल्या दातांनी चावू नाही शकत म्हणून आईस्क्रीम खाणं, कोल्ड्रिंक पिणं, पण चपाती भाजी भाकरी हे राहून जातं. तर डेंटल चेकअप देखील महत्त्वाचं आहे. मेंटल हेल्थ केअर ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे चष्मा. चष्मा हा कधी कधी खूप लहान वयात लागतो, आणि चष्मा लागल्यानंतर, आपल्याला चष्मा लागल्यानंतर, नंबर आल्यानंतर आपल्याला कळत नाही की मला बोर्डावरचं दिसत का नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण थोडं लक्ष दिलं तर आपलं शिक्षण हे खूप पुढे जाऊ शकतं. कारण शिक्षणावर हा पूर्ण देश घडू शकतो. पुढची पिढी जी आपण बोलतो की आपल्या देशाला आपल्याला सुपर पॉवर बनवायचं आहे, आपल्या देशाचे जे स्वप्न आहे ते फक्त आणि फक्त शिक्षण हे पूर्ण करू शकतं. आज आपल्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मी हेच विश्वास व्यक्त करीन की जर पुढचं बजेट असलं तर त्याच्यात त्यांचं हे सगळं समाविष्ट होईल आणि शिक्षणासाठी महाराष्ट्रात एक नवी आपण संधी उभी करू शकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.